हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बरेच दिवस झाले ब्लॉग काही शूटिंग करायला किंवा एडिट करायला काही टाईम होत नव्हता, त्यामुळे राहिलेच होते करायचे. तर याच्यापूर्वी तर मी यात्रेचे जे ब्लॉग आहे तर तेच केले होते आणि त्याच्यानंतर थोडंसं इन्स्टिट्यूटचं काम असल्यामुळे मला काही टाईम नाही झाला व्हिडिओ करायला. तर आज बऱ्याच दिवसातून मी एक ब्लॉग शूट केला आहे. तर याच्यामध्ये मी रूटीन वगैरे असं काही नाही, फक्त रेसिपीज शेअर केलेल्या आहेत. तर इडलीचं जे बॅटर आहे तर ते शिल्लक राहिलं असेल तर आपण बऱ्याच वेळा इडली त्याचे डोसे वगैरे बनवतो आणि तेच तेच खाण्याचा कंटाळा आला असेल तर आपण एक नवीन रेसिपी ट्राय करू शकतो. तर मी आज एक नवीन रेसिपी ट्राय केली होती, तर तीच तुमच्याशी शेअर केली आहे आणि खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी झाली होती. सर्वांना आवडली अशी रेसिपी. तर तुम्ही रेसिपी ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर जे बॅटर आहे तर ते घेतलेलं आहे साधारणतः 1-1.5 वाटी इतकं एका भांड्यामध्ये काढून. त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं आणि ते थोडं मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी जेव्हा पण बॅटर बनवते तर त्यामध्ये मीठ सोडा वगैरे काही ॲड करून नाही ठेवत. प्लेन बॅटर आहे तर ते फॉर्मेट केलेलं असतं तर तेच ठेवते करून. आणि त्यामुळे मी त्याच्यामध्ये नंतर आता मीठ ॲड केलं आणि त्यानंतर एक अर्धा चमचा सोडा टाकला आणि त्यावर सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी लिंबू पिळलं आहे थोडंसं. आणि बघू शकता तुम्ही एकदम जे बॅटर आहे ते एकदम हलकं फुलकं झालं आणि चांगलं फुगलेलं आहे. आणि आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे तर त्याला खाली तेल लावून घेतलं आहे आणि पाणी पण आहे ते एका भांड्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवले. आपल्याला वाफवून घ्यायचे, त्यासाठी पाणी उकळलेलं असेल तर वाफ पटकन बसते त्याला. आणि जे सोडा वगैरे ॲक्टिवेट झालेला आहे तर ते पण छान फुगतो ढोकळा त्यामुळे. तर जे बॅटर आहे तर ते अगदी लगेचच मी भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि हे केकचं भांडं आहे त्याच्यामध्येच मी बनवलेलं आहे. एका प्लेटमध्ये वगैरे बनवलं तरी पण चालेल. आणि त्याला आता एक 15-20 मिनिट वाफ देऊन घेणार आहे मी. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि इडली वगैरे एकदा केल्यानंतर परतच्या वेळेला मुलांना इडली पण खावीशी नाही वाटत. आणि डोसा वगैरे तर आपण नेहमीच बनवतो. तर ही एकदा रेसिपी ट्राय करा, खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी होते. तर मी ते स्टीम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे मी आवळा आणि बीटरूटचं जे सकाळी ज्यूस वगैरे बनवते तर ते जे आहे तर कधी कधी काय होतं, ज्यूस बनवण्यासाठी टाईम होत नाही किंवा काही लोक जॉब वगैरे करत असतील तर त्यांना पण ते जमत नाही असं रोज रोज करून घेणं. तर त्यासाठी एक नवीन ऑप्शन आहे. तर याचे मी क्यूब बनवून ठेवणार आहे आणि ते रोज एक ग्लासभर पाण्यामध्ये आपण घेतले ना तरी पण चालतील. तर आपलं जे शेड्यूल आहे तर ते पण कंटिन्यू राहील आणि असं स्किप नाही होणार हा ज्यूस, कारण या ज्यूसचे खूप सारे चांगले फायदे आहेत आणि मी तर स्वतः रोजच घेते आहे. तर बघू शकता तुम्ही जे आवळे आहेत तर ते मी दुपारी धुवून ठेवले होते स्वच्छ एका डब्यामध्ये भरून. आणि बीटरूट आहे तर ते पण स्वच्छ धुवून त्याची साल काढून ठेवली होती. तर आता हे फक्त वाटून त्याचे क्यूब बनवून घ्यायचे. तर त्यासाठी आवळे पहिल्यांदा चिरल्यानंतर बीटरूट आहे तर ते पण चिरून घेतले. तर मला हा ज्यूस आहे तर हा 2 वेळेला करायला लागणार आहे. थोडे जास्त प्रमाणामध्ये केलेलं आहे मी, त्याचे क्यूब बनवून ठेवायचे त्याच्यामुळे. तर साधारणतः 1 किलो आवळे होते आणि त्याच्यामध्ये एक 3 बीट आहेत तर ते घेतलेले आहेत. थोडे मीडियम साईजचे होते आणि एक मोठं होतं त्याच्यामुळे मी 3 बीटरूट घेतले आहेत. आणि याच्यामध्ये मी मीठ वगैरे असं काही जास्त ॲड नाही केलेलं, ते नंतर तुम्ही ॲड करू शकता. सैंधव मीठ असेल किंवा आळे मीठ असेल त्यानंतर. तर हा एकदम साधं सिंपल केलेला आहे. याच्यामध्ये अजून तुम्ही कढीपत्त्याची पानं पण टाकू शकता किंवा शेवग्याची पानं आहेत तर ती पण ॲड करू शकता आणि क्यूब बनवून ठेवू शकता. तर मी याच्यामध्ये आत्ता तर सध्या फक्त बीटरूट आणि आवळा आहे तर त्याचंच ज्यूस आहे तर ते काढलेलं आहे. आणि हे जे आहे रिमेनिंग आपण बीटरूट वाटल्यानंतर जे रिमेनिंग जो चोथा राहतो तर त्याच्यापासून त्याचा पण आपण यूज करू शकतो. तो चांगला सुकवून त्याची पावडर करून पण आपण परत वापरू शकतो ती. किंवा हा जो आहे असाच ओला असेल आणि आपल्याला कणिक वगैरे मळायची असेल तर त्याच्यामध्येच आपण कणिक पण मळू शकतो. त्यामुळे चपात्या पण खूप छान अशा, त्याचा रंग पण वेगळा आणि त्या हेल्दी पण होतील. आणि थोडं रंग वगैरे वेगळा असेल तर मुलांनाही टिफिनला असं खूप आवडतं, त्याच्यामुळे तुम्ही हे पण ट्राय करू शकता. तर हा जो चोथा आहे ना तो सुद्धा आपल्याला वाया जाणार नाही आहे, तो पण आपल्याला यूज करता येऊ शकतो. तर मी ते 2 वेळा छान असं फिरवून घेतलं आहे. आणि हा जो रुमाल आहे तर हा बीटरूट आणि गाजरचा ज्यूस असेल किंवा काही तर ते गाळण्यासाठीच केलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा रंग जो आहे तर थोडा चेंज झालेला आहे. आणि तो एकच रुमाल त्या गाळून घेण्यासाठी यूज होतो.
त्याच्यामुळे त्याला जो बीटचा रंग आहे तर तो लागलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, हा जो ज्यूस आहे तर तो पूर्ण मी गाळून घेतला आहे आणि आता आईस क्यूब ट्रे आहे ना त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर हा जो ज्यूस आहे तर तो तयार आहे आणि त्याच्यामध्ये मी बनवताना पाणी खूप जास्त ॲड केलं नव्हतं, कारण याचे क्यूब बनवून ठेवायचेत आणि हे परत आपल्याला एक ग्लासभर पाण्यामध्ये एक क्यूब असंच घ्यायचं आहे. तर त्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी ॲड केलं नाही आहे, तर त्यामुळे थोडासा घट्टसर असा ज्यूस तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही अजून कढीपत्त्याची पानं असेल किंवा शेवग्याची पानं असतात तर ती पण ॲड करू शकता. डिपेंड आहे आपल्याला कशा पद्धतीने हे बनवायचं आहे ते. तर मी कधीकधी गाजर वगैरे पण ॲड करते, कधीकधी कढीपत्ता ॲड करते. डिपेंड आहे, जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर आवळा आहे तर त्याच्यामुळे आपलं पचन जे आहे तर ते पण छान होतं, त्याचा पचनाचाही त्रास होत नाही आणि रोज घेतल्यामुळे हेल्थ बेनिफिट पण खूप छान आणि मिळतात. तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर एक कंप्लीट एक ट्रे आहे भरून. तर हा ज्यूस झाला होता. तर आता एक 7 दिवस तरी आपल्याला हे परत परत रोज रोज बनवायची चिंता नसणार आहे. आणि काहींना ऑफिस वगैरे असतं, काही लेडीजला, तर ते सकाळी सकाळी स्वतःच्या हेल्थकडे टाईम देणं म्हटलं सेपरेटली तर कोणी देत नाही शक्यतो. तर हे असंच पद्धतीने आपण काही ट्रिक वापरल्या तर आपला जो वेळ आहे तर तो पण वाचेल आणि आपल्याला आपल्या हेल्थची पण अगदी चांगल्या पद्धतीने काळजी घेता येईल. घाई गडबडीमध्ये कुठली गोष्ट आपली स्किप पण होणार नाही आहे. तर तुम्ही याच पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर ऑलमोस्ट ढोकळा जो आहे तर तो पण तयार झालेला आहे आणि त्याला फोडणी करायच्या आधी मी अजून एका प्लेटमध्ये ढोकळा बनवून घेणार आहे मी. तर त्यासाठी मी परत एकदा बॅटर घेते आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ, त्यानंतर खायचा सोडा आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी लिंबू ॲड करणार आहे आणि ते सेट करण्यासाठी ठेवणार आहे परत. तर ती प्लेट ठेवली आहे मी आणि त्यानंतर जे भांडी होती स्वयंपाकाची थोडीशी तर ती घासून घेणार आहे. खूप जास्त स्वयंपाक नसल्यामुळे भांडी अगदी थोडीशी आहेत आणि हे जे काम आहे तर हे थोडं फास्टमध्ये आवरून घ्यायचं आहे. आणि नेक्स्ट जो व्लॉग आहे तर उद्या मी परत एकदा गावी जाणार आहे मीराला घेऊन येण्यासाठी. तिची स्कूल पण चालू झाली एप्रिलमध्ये, 1 महिनाभर स्कूल आहे. तर त्यासाठी तिला घेण्यासाठी जायचं आहे मला. त्यामुळे आज संध्याकाळी जे सगळी कामं आहेत तर ती आवरूनच घ्यावी लागणार आहे, कारण सकाळी मी लवकर जाणार आहे. तर नेक्स्ट व्लॉग जो आहे तर तो पण मी शूटिंग घेणार आहे आणि तो पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर बघू शकता तुम्ही, भांडी आहेत तर ती पण होत आहेत आणि ढोकळा जो आहे तो पण बनवून होतो आहे आणि नंतर मी त्यावर फोडणी देणार आहे सर्व ढोकळ्यावर. तर त्यासाठी आधी मी सगळी प्रिपरेशन करून घेतली आहे त्याची आणि ढोकळा होतो आहे तोपर्यंत बाकीची पण इतर जी क्लिनिंगची कामं आहेत, ओटा वगैरे क्लीन करणं वगैरे, तर ते पण मी आवरून घेणार आहे. तर आज जास्त स्वयंपाक वगैरे काही बनवणार नाही आहे, खूप जास्त भूक नाही आहे त्यामुळे. तर त्यामुळे मी तुमच्याशी या 2 रेसिपी ज्या आहेत तर त्या शेअर केल्या. तर या रेसिपी तुम्ही दोन्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा. तर भांडी वगैरे सगळी आवरली की ओटा पण आवरून घेणार आहे मी आणि त्यानंतर ढोकळा आहे तर त्याला फोडणी करायची आहे. तर मी आधी ते सर्व कट करून घेणार आहे मी आणि एका प्लेटमध्ये घेऊन वरून नंतर फोडणी करणार आहे मी. तर ऑलमोस्ट झालं आहे, सगळं कामही आवरलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही स्वच्छ झालं आहे सर्व. आणि आता हे जे आहे हा ओटा मी नंतर आवरणार आहे, कारण फोडणी दिल्यानंतर परत ते तेल उडणार आहे या साईडला. त्यामुळे या साईडचा ओटा जो आहे तो मी नंतर आवरणार आहे. तर मी आधी त्याच्या कडा आहेत ढोकळ्याच्या तर त्या सोडवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि मुलांनाही तेच सतत इडली खायचं म्हटलं ना, बॅटर शिल्लक राहिलं तर आपण परत इडली करायचं आणि ते खायचं म्हटलं तर सर्वच कंटाळलेले असतात एकदा खाऊन. त्यामुळे ही वेगळी आणि नवीन अशी रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही. तर त्याचे चौकोनी क्यूब आहेत तर ते कट करणार आहे मी आणि त्यानंतर फोडणीची तयारी करायची आहे. तर सर्व ढोकळा आहे तर तो एका प्लेटमध्ये काढणार आहे आणि मी एकदाच त्याची फोडणी देणार आहे त्यावर, त्या सर्व क्यूबमध्ये.
तर बघू शकता तुम्ही, अगदी झटपट होते आणि लहान मुलं पण आवडीने खातात, कारण याच्यामध्ये काही तिखट वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे. आणि फोडणी करताना तुम्ही लहान मुलांसाठी जर करत असाल तर थोडी वेगळी परत केली तरी पण चालेल, मिरची न ॲड करता डायरेक्टली फोडणी. तर खूप छान टेस्टी अशी रेसिपी आहे आणि ही रेसिपी सर्वांना आवडली. तर त्यावर मी आता फोडणी करायची, तर त्यासाठी जे तडका पॅन आहे त्याच्यामध्ये मी तेल घेतले 2-3 चमचे आणि तेल आधी छान असं गरम करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून जे गरम तेल आहे त्यावर जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून ती फोडणी आहे तर ती टाकायची. आणि कोथिंबीर मी नंतर ॲड केली आहे, फोडणीमध्ये नाही टाकली आहे. तर आजचा जो व्लॉग आहे तर तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.